UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर पाऊण तास चर्चा, बैठक सकारात्मक झाल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही थोड्याच वेळात निर्णय, तर शिंदेंनी मंत्रिमंडळात राहावं यासाठी विनंती केली, फडणवीसांची माहिती। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, गृहऐवजी नगरविकास आणि एखादी आणखी महत्त्वाचं खातं मिळणार, सूत्रांची माहिती। राज्यपालांकडे पत्र देत महायुतीत सत्ता स्थापनेचा दावा, सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्या 5:30 वाजता फडणवीसांचा ग्रँड शपथविधी, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पाठिंब्याचे पत्र दिलं, महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंची माहिती। अजितदादांना सकाळ संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव, एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना मिश्किल टोला। दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर, तर शेलार आणि पंकजा मुंडे तसंच रवींद्र चव्हाण यांच्याकडून ठरावाला अनुमोदन। पंतप्रधान मोदींनी एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांचा नारा, पंतप्रधान मोदींसह जनतेचे मानलेत आभार। गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, लाडक्या बहिणींकडून एकच भाऊ, देवाभाऊच्या घोषणा, लाडू पेढे वाटत पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष। उदय सामंत, शंभूराज देसाईंना पुन्हा मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती, तर गुलाबराव पाटील, दादा भुसेंनाही पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता। विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही, 2.5 वर्षात प्रचंड त्रास झाला, 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावण्यात आला, बेईमानी झाली, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे, शरद पवारांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण, राजशिष्टाचार विभागाकडून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण दिल्याची माहिती। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।